सुक्रिया इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे लिक्विड फर्टिलायझरचा वापर करून शेती उत्पादनात भरघोस वाढ झाली असून त्यानिमित्ताने शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन हिंगणाबारा येथे कंपनीचे प्रादेशिक विक्री व्यवस्थापक महेश कुमार ढाकुलकर सर नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर येथील कृषी मित्र कंपनीचे विक्री अधिकारी गजानन माळी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। त्यांच्या मार्गदर्शनात शेतकऱ्यांना पिकाच्या लागवडीपासून कापणीपर्यंत सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा, मका, मूग, टोमॅटो, वांगी, मिरची पिकांच्या उत्पादनात कमी खर्चात कशी उत्पादनात वाढ करता येईल, औषधाची फवारणी कशा पद्धतीने करता येईल याविषयी मार्गदर्शन केले। त्यांनी सांगितले की N46 हे 100% पाण्यात विद्राव्य होणारे खत असून SC मध्ये हायटेक नत्र 32% आहे, त्यामुळे मुळांचा सक्षम विकास होतो। जमिनीतील आवश्यक असणारी अन्नद्रव्ये झाडाला सहज उपलब्ध होतात। सिबुई 184600 हे सस्पेन्शन कॉन्सेंट्रेट आहे, त्यामध्ये नायट्रोजन 18% आणि फॉस्फरस 46% आहे। हिरोशी 10-26-26 मध्ये हायटेक नत्र 10% असून स्फूर्त 26% व पालास 26%। शिबिराला उपस्थित प्रगतिशील शेतकरी विलासभाऊ गोरेले, महेश चिखले, शुभम तांडेकर, मनोज तागडे, मंगेश मस्के, नैतिक गोंगरे, वंश तोंडेवार, आकाश शिंदे, वैभव देऊळकर, दर्शन चिखले, भूषण चिखले, पवन वानखेडे, अनिकेत चिखले, शैलेश जगताप, सरमन सेलू, दुनेश्वर मस्के, तेजराम शिंदे, सत्यपाल रंगोली, लेखराज गोरिले, उत्तम गोमकालके, रामा चिखले, पुरुषोत्तम शायने आणि इतर शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित। जो वानावर आहे मी यांची फवारणी केली हिरोशीची 50 ml चा वापर करून मला रिझल्ट चांगले दिसले। मिरची पण आणि टमाटर, पपईला पण आणि पराठ कपाशीला पण। कपाशी किती एकरामध्ये लागून? कपाशी आहे माझी 8 एकरात। 8 एकरात मी तिची फवारणी केली। आता काय रिझल्ट आहे त्याचा? चांगले रिझल्ट आहे। हिरवी कंच आहे अजून। अच्छा, हाती थोडंसं हिरवत हे आहे आणि चाल पण आहे। चाल पण आहे। तुम्ही टमाटरवर फवारणी केली का? टमाटर बी आज बी हिरवे कंचच आहे। अच्छा अच्छा, तर आता सध्याचा रिझल्ट करप्या रोग न आला ते फवारणी केल्यामुळे म्हणजे एकदम तंदुरुस्त अवस्थेत आहे व्यवस्थित। बस माझ्याकडे ते आहे कपाशी 1500 बुड पपईचा आहे। अच्छा, पपईचा। पपईवर मग काय कुठला असा रोग आहे का? नाही, बिलकुल साफ आहे आणि हिरवी कंच आहे। अच्छा, त्याच्यावर फवारणी केलेली आहे तुम्ही? त्याच्यावर यूज करून पाहिलं, असं अंदरून खात द्यायचं बा, ते फवारणी त्याच्यात बी रिझल्ट चांगला। तर आधीचं जे तुम्ही कुठली तरी फवारणी करत होते त्यापेक्षा याचा रिझल्ट कसं वाटतं? चांगला वाटतं। त्या हिरोसीचा रिझल्ट सध्या आधीच्या प्रोडक्ट पेक्षा इथलं चांगलं आहे। भेंडीला पण वापरलं तर भेंडी पण चांगली हिरवी कंच आणि चांगली लसलशीत दिसतो। भाजीपाल्याला चांगला रिझल्ट वाटते असं। याच्या पुढे आता समोर आम्ही हेच वापरणार, कारण का खतं टाकायच्या आधी हेच मार कपाशी वगैरे। ठीक आहे। माझे नाव शुभम मनोहर तांडेकर, गाव हिंगणाबारा, तहसील पारशिवनी, जिल्हा नागपूर। हिरोशी ही दवाई मी दुसऱ्या फवारणीला मारली। अच्छा, दुसऱ्या फवारणी कुठलं पीक आहे तुमच्याकडे? कपाशी आहे 12 एकरामध्ये। 12 एकरामध्ये कपाशी लावलेली आहे तुम्ही? मारली मी कपाशीवरती, मला चांगला रिझल्ट मिळाला। हा, आणि मी झेंडूवरती मारलेली होती। अच्छा, 1 एकरामध्ये झेंडू होता। झेंडूवर पण मला चांगला रिझल्ट मिळाला आणि मिरची आहे माझ्याकडे अर्धा एकरामध्ये, त्याच्यावर पण मारली तर मिरची चांगला रिझल्ट मिळाला। हा, रासायनिक खतापेक्षा आधीच्या प्रोडक्टपेक्षा चांगला सध्या चांगला रिस्पॉन्स आहे हिरोशीचा। काय सांगाल तुम्ही शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांनी खतापेक्षा याचा वापर करायला पाहिजे। कमी खर्चात कम लागतमध्ये जास्त वापर आणि चांगलं हे आहे आणि मारायला पाहिजे। माझे नाव विलास रामभाऊ गोरले, राहणार हिंगणाबाराबाई, तहसील पारशिवनी, जिल्हा नागपूर येथील मी कास्तकार आहे। माझ्याकडे 10 एकर शेती आहे स्वतःची आणि मक्त्यानी समजतेनं ठेक्याने केलेली हे 50 ते 55 एकर शेती आहे। अशी एकूण माझ्याकडे 65 एकर शेती आहे। 65 एकर शेतीपैकी मी 50 एकरात कपाशी आहे, 5 एकरात हे माळवा आहे भाजीपाला आणि 10 एकरात आपली तुवर आहे। मी अगोदर काय करत होतो की पूर्ण शेतीत खत टाकत होतो। 3 ते 4 डोस मी खताचे देत होतो। पण काय झालं की माझी एक भेट गजानन भाऊ माळीसोबत झाली आणि त्यांनी मला असं सांगितलं की तुम्ही खताचा वापर कमी करा। तुम्हाला किती खर्च येते? मी म्हटलं एकरी 3 बॅगा तर खर्च येऊन राहिला, म्हणजे 3000 सरासरी खर्च येऊन राहिला। तर ते म्हणजे तुम्ही खताचा वापर कमी करा आणि हिरोशी हे एक प्रोडक्ट आहे ते तुम्ही मारून पहा। मी माझ्या विश्वास तर बसत नव्हता की बा खताचे काम हे प्रोडक्ट कसं काय करेल। मग नंतर मी विचार केला की नाही, हे म्हणते तर मारूनच पाहायचं। मी दुसरा डोस टाकला होता, तिसरा टाकलेला नव्हता।
शेतात हे वाली फवारणी केली. शेतात फवारणी केली, त्याच्यात पाला, स्फुरद आणि पोटॅश हे तिन्ही घटक होते. हे फवारणी मी 75व्या दिवशी पिकाली केली आहे. जेव्हापासून लागवड केली त्याच्या 75व्या दिवशी केली. पण ह्या एकाच फवारणीत एवढा काही फरक पडला. ह्या झाडाचा साईज, त्याचे फुटवे, त्याचे बोंड, पाती हे सगळं म्हणजे एक व्यवस्थित होतं. आणि तुम्ही हे बघा, हे जे बोंड आहे, हा कापूस बघा, वेचणीला एकदम सोपा, काही म्हणजे हे नाही. ह्या प्रोडक्टमुळे पानावर लव, पान बिलकुल फ्रेश, वरून तुम्ही पाती पहा, प्रत्येक खांट्याला म्हणजे ह्या औषधीनं एकाच याले 2-2 पात्या घेतलेल्या आहे. एकाच बोंडाले 2 पात्या आहे, पूर्ण खांट्या, पूर्ण हे. आणि हे जे औषधी मारली, मी म्हणतो नाही की हे कास्तकारासाठी एक वरदानच आहे. कास्तकारासाठी हे एक वरदान आहे. जो कास्तकार आज दुकानवाल्यामुळे पिळून गेलेला आहे, पूर्ण त्याची आर्थिक स्थिती खालावलेली आहे, तर ते हे औषधी भरून काढू शकते. हे औषधी 1 लिटरमध्ये 3 ते 3.5 एकर शेतीत फवारणी होऊ शकते. 3 ते 3.5 एकर शेती 1 लिटर औषधीत होते. ज्यावेळेस 10,000 रुपये जिथं खर्च होऊन राहिला खताच्या, हे 3,000च भागून राहिलं. 10,000 खर्च होऊन राहिला खताच्या, वरून टाकण्याची त्याची, तिथून गाडीने भाड्याने आणा घरी, मिक्स करा, लेबर सांगा, म्हणजे असं त्याला ते 15,000 जाते. हे फक्त याच्यावाला 3,000 आणि 500 रुपये फवारणीवाला, असं हे शेतीचं आहे. त्यामुळे कास्तकाराची कुठंतरी बचत होऊन राहिली आहे, बचत होऊन राहिली. त्यामुळे मला तरी असं वाटतं की कास्तकाराला भविष्यात जे शेती करण्याचे स्वप्न लोकांनी सोडून दिले, ते पुन्हा त्या शेतीकडे वळण, अशी माझी एक मनापासून आहे. त्याचसोबत हे मीच मारलं फवारलं असं नाही. मी एक 5 लिटर औषधी आणली, अर्ध्या लिटरचे. प्रत्येक कास्तकाराला असेच दिले डेमो म्हणून. मी अगोदर मारलं, मला फायदे आले. मी माझे जे मित्र होते त्यांना अर्धा लिटर देऊन दिलं. म्हटलं तुम्ही पैसे द्या तर द्या, पैसे तेव्हाच द्या जेव्हा तुम्हाला फायदा होईल. गावात 10 कास्तकार आहे. अनिल आहे, महेश भाऊ आहे, आपला एक अनिकेत तांडेकर आहे. यांना म्हणजे असे 10-12 लोक जे होते माझ्यासोबतचे त्यांना दिले. त्यांनी मला पूर्ण पैसे तर दिले, पण 5-5 लिटरच्या ऑर्डर त्यांनी दिले की भाऊ तुम्ही त्यांना बोलवा, त्यांच्याकडून औषधी घ्या. मी त्यांना सगळ्यांना गजानन भाऊची भेट करून दिली आणि हे औषधी दिलं. तर ते बी समाधानकारक आहे. त्यात आता 1-2 कास्तकारांनी इथे मनोगत दिलंच आहे. बाकीचे कास्तकार काही आले, काही निघून गेले. तर त्यामुळे आता जे काही आहे पुढच्या वर्षीपासून हेच औषधी आम्ही सुरुवातीपासून वापरू. जे ह्या औषधीच्या साईज बघा, कापूस बघा, त्याच्यावरती हे बघा, फांट्या पूर्ण तुम्ही बघून घ्या. कोणतेही झाड घ्या, एकच नाही, हे बी घ्या, हे बघा पूर्ण. आणि अजून बी हिरवं कंच झाड आहे, म्हणजे त्याच्यावर लाल्या नाही आहे, पातीगड नाही आहे आणि हे नाही. पण हे जे प्रोडक्ट आम्हाला मिळालं थोडं लेट, आमची गजानन भाऊसोबत भेट झाली. हे जर अगोदर झाली असती तर आणखीन काहीतरी राहिलं असतं. मी प्रत्येक वर्षी 10 ते 12 क्विंटल असा एकरी उत्पन्न घेतो. पण यावर्षी तरी मला असं वाटून राहिलं की 17 ते 18 क्विंटलपर्यंत माझे उत्पन्न जाईल एकरी. धन्यवाद.